आम्ही आज चाललो आहे दुसऱ्या आयलंडवर. हाँगकाँग आयलंड आहे ना ते. हाँगकाँग आयलंडवरून आम्ही योमाताईवरून बस MTR पकडलं आहे आणि MTRने आम्ही आता सेंट्रल स्टेशनला उतरलो आहे. सेंट्रल स्टेशनवरून आता एक्झिट घेतो आहे. तिकडनं आम्ही जाणार आहे व्हिक्टोरिया पीकला. तर आम्ही एक्झिटमधनं बाहेर पडतो सेंट्रलला. इथे प्रत्येक स्कॅनिंगच्या इथे एक कस्टमर केअर सर्विसचा हे असतं. तिथे पण तिकीट घेऊ शकतो आपण. MTRच्या प्रत्येक स्टेशनवर मॅप पण असतो पूर्ण लिहिलेला. तिथे तुम्ही रिचार्ज पण इथे करू शकता किंवा तुम्ही कस्टमर केअर सर्व्हिस पण तिथे असतं सेंटर. त्याच्यातून 7-11 जे आहे तिथे पण तुम्ही रिचार्ज करू शकता. तिथे 7-11 वगैरे जे आहे त्या साईड. आता मी मधून एक्झिट घेतो आहे. नेहमी राईट साईडला उभं राहायचं असतं आणि लेफ्ट साईडची बाजू मोकळी ठेवायची असते. तिकडनं जे लोकांना चालत जायचं आहे ते लोक चालत जातात आणि ज्यांना थांबायचं एस्केलेटरवर त्यांनी राईट साईडला थांबून जायचं. आमच्या मागे आज कोण नाही, आम्ही लवकर आलो आहे. A2 एक्झिट डोअरमधनं बाहेर पडलो आहे व्हिक्टोरिया पीकसाठी. आज आम्ही हाँगकाँग आयलंडवर आलो आहे. तिकडे सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आहोत. इकडच्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर्स बघा तेवढे मस्त आहेत सगळे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत मागे. मस्त बिल्डिंग आहे. पार्क आहे इकडे एक मोठा असा. MTRच्या बाहेर पडल्याच. हां, समोरच जाणार आहे आम्ही पिकसाठी. केवढं स्लोप आहे खाली. बिग ट्रॅम्पला पोचलो आहे आम्ही. खूप लाईन आहे. लाईन आहे. तरी लवकर आलं. सो ऑलरेडी ज्यांनी तिकीट काढली आहे त्याची लाईन वेगळी आहे. आम्ही डायरेक्टली आतमध्ये चाललो आहे आणि ही जी मोठी आमच्या लांबची लाईन दिसते ही तिकीटची लाईन आहे. इथे येऊन जे तिकीट्स काढतात त्यांच्यासाठी खूप मोठी लाईन आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी तिकीट्स काढलेत ऑनलाईन, आम्ही फ्लूकवरून काढलेत, त्यांच्याकडे ऑलरेडी तिकीट्स आहेत. 2 असते.
2 tickets. तुझा Another ticket.